एरंड ही फार उपयोगी वनस्पती आहे. ही सर्वत्र होते, पाहिजे त्या ऋतूत मिळते. वाताच्या आजारांवर हे उत्तम औषध. कोणत्याही प्रकारचा वास झाला असेल, पोट फुगले असेल, त्यालाच आपण नळ फुगणे असे म्हणतो, किंवा अंगातून चमका निघत असतील, यावर एरंड मुळाचा काढा द्यावा. 10 ग्रॅम एरंड मूळ थोडे कुटून अर्धा लिटर पाण्यात 1/8 काढा मंद आचेवर करावा. काढा 8वा हिस्सा शिल्लक राहिल्यावर गाळून कोमट असताना मध घालून प्यावा. याने गॅसेस कमी होतात, पोट साफ होते, तसेच कोणत्याही प्रकारच्या सुजेवर हा काढा उत्तम काम करतो. सांध्यांना आलेल्या सुजेवर एरंडाची पाने वाटून गरम करून सुजेवर बांधावी आणि पोटात एरंडाच्या मुळांचा काढा द्यावा. सांधेची सूज कमी व्हायला मदत होते. प्रसूतीनंतर जर स्तनाला दुधामुळे सूज येत असेल आणि ठणका लागत असेल, अशा वेळी एरंडाच्या पानांच्या पोटिसाने ताबडतोब उपशम मिळतो. तसेच जर काही स्त्रियांना दूध जास्त प्रमाणात येत असेल तर एरंडाच्या पानांचा स्तनाला शेक द्यावा. दूध कमी होण्यास मदत होते. काविळीवर एरंडाच्या पानांचा रस 5 ग्रॅम 100 ग्रॅम साखर घालून पोटात देतात. कावीळ बरी होण्यास मदत होते. सायाटिका किंवा चकती सरकणे यासारख्या आजारांमध्ये एरंडाच्या बियांची खीर उत्तम काम करते. 10 एरंडाच्या बिया घेऊन वाटून पाव लिटर दुधात टाकून त्यात 20 ग्रॅम साखर घालून चांगले दाट होईपर्यंत आटवावे. ही दाट झालेली खीर सायाटिकाच्या रुग्णाने रोज 1 वेळ सकाळी खावी. याने 1-2 जुलाब होऊ शकतात आणि थोड्या दिवसात सायाटिकाचे दुखणे बरे होते. व्यवहारात एरंडाच्या बियांपासून काढलेले तेल पोट साफ होण्यासाठी वापरले जाते आणि ते उत्तम काम करते, परंतु त्याला एक उग्र वास व चव असते. त्यासाठी सुंठीच्या काड्यामध्ये एरंड तेल टाकून पिल्यास त्याचा वास येत नाही, किंवा ताकाची चूळ भरून टाकली व नंतर एरंड तेल घेतले तर त्याची चव लागत नाही. शिवाय एरंड तेल घेण्यास एक दुसरा उपाय मी सांगतो. 1 कप कडकडीत गरम दूध, 2 चमचे एरंड तेल, 1 चमचा मध चांगले एकत्र करून रात्री जेवणाआधी गरम गरम प्यावे. याने जर जास्त जुलाब झाले तर एरंड तेलाचे प्रमाण कमी करावे व कमी जुलाब झाले तर एरंड तेलाचे प्रमाण वाढवावे. आणि मधाचे प्रमाण नेहमी एरंड तेलाच्या अर्धे घ्यावे व दूध 1 कपच घ्यावे. प्रेग्नंट स्त्रियांनी नॉर्मल डिलिव्हरीसाठी किंवा डिलिव्हरीमध्ये होणारा त्रास कमी होण्यासाठी 5व्या महिन्यानंतर दर महिन्यात एकदा 60 ग्रॅम एरंड तेल घ्यावे व 9व्या महिन्यापासून प्रत्येक 8 दिवसाला 60 ग्रॅम एरंड तेल प्यावे. डिलिव्हरी नॉर्मल होण्याचे चान्सेस वाढतात.